नमस्कार. तुम्ही पाहत आहात कविता किचन आणि ब्लॉग मराठी. माझ्या यूट्यूब चॅनल कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत. त्यात तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी मिळतील, व्हेज रेसिपी मिळतील, त्यानंतर सणांचे जे गोड पदार्थ असतात ते पाहायला मिळतील. तर हे सगळं पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पारंपरिक रेसिपी पण पाहायला मिळतील. तर आज आपण बघणार आहोत छान अशी रेसिपी, अगदी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीच्या सिंपल अशा रेसिपी पाहायला मिळते. तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. काय मग मंडळी, तुम्ही सुद्धा त्यातलेच आहात का? अगदी चमचमीत झणझणीत अशी सुगंधी चिकन बिर्याणी तुम्हाला सुद्धा आवडते ना? आजची आपली स्पेशल रेसिपी आहे चिकन बिर्याणी. अगदी घरच्या साहित्यात हॉटेलची चव. अगदी आपल्याकडे जे मसाले उपलब्ध आहेत, आपल्या घरी जे साहित्य उपलब्ध आहे ना, त्यात आपण दम बिर्याणी बनवणार आहोत. आणि ती कशी बनवायची तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. फक्त ह्या पद्धतीने बनवा चिकन बिर्याणी आणि तुमची सगळी तारीफ करतील. इतकी सुंदर बनवून तयार होते. तुम्हाला सुद्धा परफेक्ट चिकन बिर्याणी बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आता इथे मैत्रिणींनो, मी 3 पाव इतकं चिकन घेतलेलं आहे आणि अगदीच ते 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला ना मैत्रिणींनो, नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे आपण साधारण 1 वाटी इतकी आपण दही घेतलेली आहे. तर 1 वाटी दही, अगदी आपल्याला आंबट नाही घ्यायचं, थोडंसं ताजं दही घ्यायचं आहे. आणि हे दही आपण छान असं मॅरिनेटसाठी वापरणार आहोत. तर हे चिकनवर आपण सुरुवातीला घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर खूप सुंदर अशी बनवून तयार होते ही बिर्याणी. तर अगदी हॉटेलसारखी चव तुम्ही अजिबात विसरणार नाही. तर इथे आपण दही घातल्यानंतर थोडीशी हळद घालणार आहोत, थोडंसं मसाले घालणार आहोत. तर इथे आपण लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत गरम मसाला. आणि गरम मसाला घालून झाल्यानंतर इथे आपण घालणार आहोत थोडासा काळा मसाला. तुमच्याकडे जे मसाले घरात अवेलेबल असतील ना मैत्रिणींनो, तेच मसाले घाला. अगदीच बाहेरचं काहीही आणायची गरज नाही. पण चव मात्र हॉटेलसारखी नक्की बनेल. बघा, तुम्ही नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांना आवडेल. त्यानंतर इथे मी थोडंसं, मला लाल तिखट कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडंसं घालून घेतलं. त्यानंतर आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर क्वांटिटी आणि मसाल्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला. कारण कसं आहे, काहींचं पावशर, काहींचं अर्धा किलो, काहींचं 1 किलो. तर चिकनचं प्रमाणानुसार तुम्ही मसाले घालू शकता. त्यानंतर इथे आपण हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचे. कारण आपले हे चिकन छान प्रत्येकाला लागलं पाहिजे व्यवस्थित हा मसाला. कारण मसाला छान लागला की चिकन छान मॅरिनेट होतं. आणि छान मॅरिनेट झालं की मग आपलं पुढची प्रोसेस एकदम छान होते आणि बिर्याणी अगदी सुंदर होते. तर छान असं लावून घेतलेलं आहे मी इथे, कोट करून घेतलेलं आहे. आता साधारण हे अर्धा ते पाऊण तास मी मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे बाजूला. चला, तर आपण तांदूळ घेणार आहोत. तर बिर्याणीसाठी तुमच्याकडे बासमती राईस असेल तर तो घ्या किंवा घरातला कुठलाही तांदूळ चालतो. तर इथे माझ्याकडे जो अवेलेबल होता मैत्रिणींनो, मी तोच घेतलेला आहे. तर हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी राहू दिलं होतं, अर्धा तासासाठी साईडला ठेवून दिलेलं होतं. तर बघू शकता किती छान असा मोकळा झालेला आहे. आता आपण छान असं 70 ते 80% तांदूळ छान असं शिजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मोठं जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये साधारण तांदूळ बुडतील इतकं, म्हणजे आपला भात व्यवस्थित शिजेल इतकं मी पाणी घेतलेलं आहे. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तांदूळांच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. त्यानंतर इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहे मी आणि ह्या पाण्याला थोडंसं उकळी येऊ देणार आहे. त्यात मी थोडेसे 2 तमालपत्र घातले आणि थोडेसे खडे मसाले घालून घेतले. त्यात आपण दालचिनी घेतली, लवंग घेतली, मिरी घेतली, कारण ह्याचा फ्लेवर खूप छान आहे तो बिर्याणीला. तर बघू शकता आता इथे आपण छान असं उकळी येऊ देणार आहोत. तुमच्याकडे पुदिना पाला असेल तो सुद्धा घाला. इथे छान उकळी आल्यानंतर आपण तांदूळ जे भिजत ठेवलेले होते ना, ते घालून घेणार आहोत. तर बघू शकता इथे छान असे उकळी आल्यावर आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आणि अगदीच 5 ते 7 मिनटं छान असा हा भात उकळून घ्यायचा आहे. आपल्याला पूर्ण भात शिजवायचा नाही, अगदी फक्त 70 ते 80% भात शिजून घ्यायचा आहे. कारण आपल्याला त्याला दम द्यायचा आहे आणि छान अशी बिर्याणी बनवायची. तर बघू शकता इथे आपला भात रेडी आहे. त्यातलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे. तर तुम्ही एखाद्या कपड्याने किंवा एखाद्या गाळणीमध्ये छान असं गाळून घेऊ शकता. इथे आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी इथे मी पुन्हा जाडबुडाचंच पातेलं घेतलेलं आहे. साधारण 2 ते 3 चमचे इतकं तेल घातलेलं आहे. तर तुम्ही तुमची चिकन आणि तांदळांची क्वांटिटीनुसार तेल घालू शकता. तर इथे मी 2 ते 3 चमचे इतकं तेल घालून घेत आहे. तेल छान तापलं की त्यात आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे. तर इथे आपण जिरं घेतलेलं आहे. जिरं छान तडतडलं की मग पुढे आपल्याला अजून साहित्य घालायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, जिरं छान तडतडल्यानंतर इथे मी कांदा अगदीच बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चॉपरला अगदी बारीक करून घ्या.
कांदा छान परतला की मग त्यात आपल्याला बाकी साहित्य अजून घालायचे. तर कांदा छान असं तुम्ही मिक्सरला पण एकदा फिरून घेऊ शकता, कारण आपल्याला ह्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही चॉपरला पण करू शकता, इतका बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे. कांदा छान असा फ्राय झाला की मग ह्याच्यात आपल्याला टोमॅटो वगैरे घालून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर इथे मी 2 मिरच्या आणि आलं लसूण ह्याची पेस्ट तयार करून घेतली, ती पण आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर अशी चव येते आणि चविष्ट असं आपली बिर्याणी बनवून तयार होते. तर इथे आपण हे सुद्धा छान परतून घेणार आहोत. हे परतून झाल्यानंतर हे वाटण गरजेचं आहे करणं, कारण आल्यामुळे छान टेस्ट येते. त्यानंतर इथे आपण टोमॅटो आणि थोडंसं कढीपत्ता घालून घेणार आहोत. तर इथे मी कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर इथे आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटोमुळे खूप सुंदर रंग आणि चव येते. तर नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने. तुम्हाला आवडत असेल तर घाला. टोमॅटो ऑप्शनल आहे, पण छान लागतो त्याच्यामध्ये बिर्याणीमध्ये. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर असं नसेल आवडत कट करून, तर मग तुम्ही एकदम बारीक चॉपरने चॉप पण करू शकता, किंवा मग मिक्सरला त्याची प्युरी तयार करून सुद्धा टाकू शकता. आता इथे छान असं पण याची फोडणी तयार करून घेणार आहोत मैत्रिणींनो. माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर इथे मी रेडीमेडचा मटन मसाला घेतलेला आहे, तर तो सुद्धा घालून घेतलेला आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नाही तर घरचे मसाले घाला, खूप छान लागतं. त्यानंतर इथे पुदिन्याचे मी 10 ते 12 पानं घालून घेतलेले आहे. पुदिन्यामुळे खूप सुंदर टेस्ट येते आणि फ्लेवर पण छान येतो आपल्या बिर्याणीचा. आता इथे छान आपले मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला वरून काहीही घालायची गरज नाही. फक्त आपल्याला मटन मसाला होता माझ्याकडे, तो घातला होता. तुमच्याकडे चिकन मसाला, मटन मसाला, बिर्याणी मसाला असेल तर तो घाला, कारण आपण वरून आपल्याला काहीही घालायची गरज नाही, कारण आपण इथे ना चिकनला ऑलरेडी आपण मसाले वगैरे लावलेले होते, त्याच्यामुळे अगदीच वरून काही घालायची गरज नाही. आणि जर वाटलं तर आपण थोडंसं ॲड करू. तर इथे मला थोडंसं गरजेचं वाटत होतं, म्हणून मी अगदीच प्रमाण कमी घेतलेले. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर मी इथे काळा मसाला, लाल मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली होती, कारण आपल्या बिर्याणीला रंग पण छान यायला हवा ना, त्याच्यामुळे मी थोडंसं घालून घेतलं होतं. आणि तुम्हाला जर फूड कलर घालायचा असेल तर तो सुद्धा घालू शकता. काहींना आवडतो ना केशरी कलर वगैरे, तर नक्कीच ट्राय करून बघा. इथे आता आपण 20 मिनटं छान असं चिकन उकळून घेणार आहोत, कारण आहे ना आपण डायरेक्ट चिकन आणि भात सोबत घातलं तर चिकन अजिबात व्यवस्थित शिजत नाही. तर लक्षात ठेवा. इथे आता 20 मिनटानंतर आपलं चिकन छान असं बॉईल झालेलं आहे. अगदीच आपल्याला चिकनसुद्धा आपल्याला 70% शिजून घ्यायचं आहे. आणि वरून तुम्हाला वाटलं तर मीठ घाला चवीनुसार, कारण आपण लावलेलंच असतं मॅरिनेशनच्या वेळेस, त्याच्यामुळे मग मीठ तुम्ही अंदाजाप्रमाणे घालू शकता किंवा चवीप्रमाणे घालू शकता. पुन्हा इथे छान असं आपण व्यवस्थित सेट करून घेणार आहोत चिकन, बघू शकता. आता इथे कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर घातल्यानंतर मग आपल्याला तांदूळ घालून घ्यायचं. तर इथे छान असं उकळून झालं आहे आपलं चिकन, आता प्रॉपर झालेलं आहे. अगदी 20 मिनटं लागतात हे चिकन छान असं सेट व्हायला. चिकन छान सेट झालं की मग चेक करून बघा, कारण चिकन आपल्याला 70% शिजून घ्यायचे, मगच आपल्याला वरून हा भात घालून घ्यायचे. तर आता इथे आपण वरून हा भात घालून घेतोय. तुम्हाला जर ह्यातले मसाले काढून घ्यायचे असतील, खडे मसाले, तर नक्कीच काढून घ्या, पण मला हवे होते म्हणून मग मी काढले नाही. तर बघू शकता मी मसाले तसेच राहू दिले त्यातले खडे मसाले. त्यानंतर पूर्ण भात व्यवस्थित फिरून घेतल्यावर त्यात आपण 1 ते 2 चमचे इतकं वरून तूप घालून घेणार आहोत. जर तूप नसेल तुमच्याकडे तर तुम्ही केशरी दूध पण घातलं तरी चालतं, खूप छान येतं. त्यानंतर आपल्याला 20 ते 25 मिनटं छान असं दम देऊन आपल्याला हे झाकण ठेवून छान असं बिर्याणी बनवून घ्यायची. तर बघू शकता 20 मिनटात आपली परफेक्ट बिर्याणी बनवून तयार आहे. खूप सुंदर मोकळी मोकळी अशी धाग्यांसारखी छान सुंदर बिर्याणी, हॉटेल स्टाईल बिर्याणी बनवून तयार आहे. तर तुम्ही करून बघा, खाऊन बघा. आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर मला नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं सगळ्यांचं.